दुसरं काहीतरी आपल्याला येऊन करायचंय किंवा काय आपली रोजची जी कामं आहेत तीच फक्त करायची आहेत, त्यात फक्त 100 दिवसात आपल्याला जे आपल्याला समजा घरकुलचं टार्गेट आहे, आपल्या घरकुलचं आता 14 टार्गेट आहे, ते जर 14 आपले घरकुल 31 तारखेपर्यंत पूर्ण झाली तर त्याचा आपल्याला पूर्ण मार्क मिळणार. असा फक्त विषय आहे, त्याच्यात दुसरं वेगळं असं काही नाहीये त्यांनी लावलेलं आपल्याला बाबा वेगळा काहीतरी तुम्ही कार्यक्रम राबवा असं काही नाही. आपण समजा वृक्ष लागवड करतो हे दरवर्षीच करतो, फक्त ते त्या कालावधीत आजच्यापासून 31 डिसेंबर पर्यंत त्याने त्या कालावधीतली ते आपण जेवढं राबवणार आहे तेवढ्याचं त्यांनी मूल्यमापन एवढाच फक्त विषय आहे. दुसरा असं आहे की जोपर्यंत आपण गाव करत नाही तोपर्यंत आपला तालुका पुढे जाणार नाही, जोपर्यंत तालुक्यात काम होत नाही तो जिल्हा आपला पुढे जाणार नाही. आणि जसं ग्रामपंचायतींना बक्षीस आहे तसंच त्याच लेवलला पंचायत समितीला पण आहे, झडपीला पण आहे. त्यामुळे हे आपल्याला काम तर करायचंच आहे, म्हणजे आपल्या गावासाठी तर महत्वाचं करायचंय आणि आपण गावासाठी जेवढं करतो तेवढंच ते पंचायत समितीला त्याचं मूल्यांकन होणार आहे आणि ते झडपीला जाणार. त्यामुळे त्याच्यात तिन्ही पण स्तर महत्वाचे. ऐकूयात आपण.